PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 26. लेखिका प्राची सोळे. अविनाशच्या रूपाने नताशाचं पाप तिच्या छातीवर बसून नाचत होतं. टोनी कधी तिच्याकडे तर कधी उघड्या दाराकडे बघत राहिला. अविनाशला थांबवायला हवं, नताशा विचार करत होती. कथा पुढे सुरू. आरव सायलीच्या लग्नाची पार्टी छान झाली. आरव 2 दिवस ऑफिसला गेला नाही. तो सायलीबरोबर शहरातल्या मंदिरात गेला, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात गेला. सढळ हाताने डोनेशन दिले. सगळ्यांना त्यांच्यातर्फे जेवण दिले, मिठाई, भेटवस्तू दिल्या. आणखीही खूप सारी लोकोपयोगी कामे केली. सायली तर आरवचं इतकं मोठं मन पाहून दडपून गेली. आपल्या आयुष्यात किती चांगले व्यक्ती आले याचा राहून राहून तिला आनंद होत होता. घरात शंभू काका होते, नोकर चाकर होते. सायलीला नुसतं बसून खाण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तीही आरवसोबत ऑफिसला जाणार होती. दोघे ऑफिसला निघाले. शंभू काकांनी दोघांना दही दिले. सायलीने त्यांना नमस्कार केला. यशस्वी हो, त्यांनी आशीर्वाद दिला. मागे आरवच्या सांगण्याने ती ऑफिसला गेली होती. 2-3 दिवसच होती आणि तो भयंकर प्रसंग घडला होता. वादळ आले होते, पण अचानक त्याचा मार्ग बदलला गेला. आज तिचं ऑफिसला जाणं एकदम वेगळं होतं. ती आरवची पत्नी या उद्योगाची मालकीण मॅम म्हणून जात होती. त्यांची कार गेटमधून आत शिरली आणि सिक्युरिटीवाले धावत गेले. त्यांनी पटकन सायलीच्या बाजूचा दरवाजा उघडला. सायली बाहेर आली. आरव बाहेर आला. समोरचं दृश्य खूप छान होते. सगळा स्टाफ, भोसले सरसुद्धा त्यांचं वेलकम करण्यासाठी खाली रिसेप्शनमध्ये जमले होते. भोसले सरांच्या हातात फुलांचा खूप मोठा बुके होता. सायली आरवसोबत पुढे आली. ते आले आणि स्टाफनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केले. भोसले सरांनी पुढे येऊन सायलीच्या हातात फुलांचा बुके दिला. वेलकम मॅम, ते हसून म्हणाले. नाही भोसले सर, प्लीज तुम्ही मला मॅम म्हणू नका, सायली नम्रपणे बोलली. मॅम, तुम्ही या मोठ्या उद्योगाच्या ओनर आहात. तुम्हाला तुमचा मान मिळायलाच हवा, भोसले म्हणाले. सगळं कबूल, पण मी इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा तुम्ही माझे गुरु होता. त्याच नात्याने मी तुम्हाला सांगते, प्लीज मला सायली म्हणा. भोसले हसले. बरं, जसं तू म्हणशील, ते म्हणाले. सायली, आरव हसले. सगळ्यांचं अभिवादन स्वीकारून ते केबिनमध्ये आले. आज दुपारी सगळ्यांना स्पेशल लंच होता. नताशा कुठे दिसली नाही. आत आल्यावर सायली बोलली. असायला हवी होती, कारण सगळ्या अरेंजमेंट्स तर तीच बघते. माहीत नाही, आरव सहज म्हणाला. एक बोलू, सायली खुर्चीत बसत म्हणाली. बोलायचं काही नाही, सांगायचं, आरव त्याच्या खुर्चीत बसत हसत म्हणाला. नताशाची पोस्ट काय आहे? ती माझी PA कम HR सांभाळते, आरव म्हणाला. ओके, म्हणजे तुमच्या मीटिंग्स, महत्त्वाचे पेपर्स, रिक्रुटमेंट्स ती बघत असेल ना, सायलीने विचारले. हो, पण काय विचारतेस? आरव तिच्याकडे बघत म्हणाला. त्याने टेबलावरचा फोन लावला व 2 कॉफी पाठवायला सांगितल्या. तो बोलत होता की केबिनच्या दारावर टकटक झाली. दारात सदा उभा होता. ये सदा. साहेब, माफ करा, उशीर झाला यायला. नताशा मॅडमची केबिन साफ करत होतो. मॅडम नमस्ते, सदा सायलीकडे बघत म्हणाला. मी पटकन कॉफी घेऊन येतो, तो बोलला. हो जा, मी आत्ता सांगितले आहे, आरव म्हणाला. सदा निघून गेला. सायली, तू सांगितले नाहीस, नताशाबद्दल एवढी का विचारतेस ती? आरवने म्हटले. काही नाही, सहज विचारले. मला तिचं काम जाणून घ्यायचे होते. एकंदरीत ऑफिसच्या कामाचा जास्तच भार तिच्यावर आहे. आता मालकीणबाई आल्या आहेत ना, त्या घेतील, आरव असत म्हणाला. घेशील ना? नक्कीच. जे आपलं आहे त्याची व्यवस्थित देखरेख करणं, ते सांभाळणं माझी जबाबदारी आहे. सायली त्याच्याकडे गहिऱ्या नजरेने बघत बोलली. माझीही काळजी घ्यायची आहे. मला काय हवं नको ते पाहायचं आहे, आरव तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला. सायली लाजली. चेहरा ब्लश झाला.
टपोरे डोळे स्वप्नाळू झाले. सायलीच्या मनात नताशाचा विचार होता. नताशावर जी आहे ती आत तशी नाहीये. तिचे डोळे धूर्त फसवे आहेत हे तिने केव्हाच ओळखले होते. तिचे घारे डोळे करारी वेध घेणारे होते. ती बोलत जरी एक असली तरी मनात दुसराच विषय सुरू असणार हे नक्की. या नताशाला व्यवस्थित स्टडी करायला हवं. तिच्याबद्दल अधिक माहिती काढायला हवी. ती नक्कीच वेगळी आहे. सायली, सायली, आरवने 2 वेळा हाक मारली तेव्हा सायलीची तंद्री भंगली. कसला विचार करतेस? कॉफी ठेवले, थंड होईल. अहो, सायलीने मग उचलला. पण विचार नताशाचेच होते. ती जरा स्टाफला भेटून येते. मी जरा स्टाफला भेटून येते. सायली उठली. हो, जा. आणि तुला कुठल्या डिपार्टमेंटचं काम आधी बघायचं आहे तेही ठरव, आरव म्हणाला. हो. म्हणून सायली बाहेर आली. बाहेर सदा होता. सदा, नताशा मॅडमची केबिन कुठे आहे? आज त्या येणार नाही आहेत का? तिने विचारले. नाही मॅडम, नाही येणार. त्या कधीच उशिरा येत नाही. आता 11 वाजलेत, म्हणजे नाही येणार, सदा म्हणाला. लवकर आल्या की कामात गढून जात असतील ना? सायली म्हणाले. त्या आल्या की आधी साहेबांच्या केबिनमध्ये जातात. थोडा वेळ तिथे राहिल्यावर मग त्यांच्या केबिनमध्ये जातात. साहेब पण असतात का तेव्हा? नाही नाही, साहेब नसतात, सदा माहिती पुरवत होता. ही इम्पॉर्टंट माहिती सायलीला मिळाली होती. आरव नसताना नताशा त्यांच्या केबिनमध्ये का जाते? ठीक आहे सदा, मी नताशाच्या केबिनमध्ये जाते आता. त्याचं काय आहे, साहेब कामात बिझी आहेत आणि मी उगाच तिथे काय करू, तेव्हा थोडा वेळ नताशाच्या केबिनमध्ये बसेल. हो हो, बसा ना मॅडम, सगळं तुमचंच तर आहे. सायली हसली. सदाने केबिन उघडून दिली व सायलीने आत प्रवेश केला. सायली नताशाची केबिन बघत होती. केबिन तिच्यासारखीच मॉडर्न होती. खूप छान सजवली होती. मोजकं पण उंची फर्निचर होते. सायली एक एक वस्तू बारकाईने बघत पुढे सरकत होती. का कोण जाणे, पण तिचं आतलं मन सावध राहायची सूचना देत होतं. डोळे सताड उघडे ठेवून वाघ ती स्वतःला बजावत होती. सायलीने ड्रॉवर उघडून पाहिले. खूप सारे पेपर्स होते. कपाट फायलींनी भरले होते. त्या फायली एकदा नजरे करून घालणं गरजेचे होते. सायलीने फाईलच्या कपाटाचा एक खण उघडला. फाईल वर खाली करत होती आणि तिच्या नजरेला एक फाईल पडली. लॅव्हेंडर रंगाची छान फाईल होती ती. तिचं कुतूहल जागा झालं आणि ती फाईल बाहेर काढली. सायली ती फाईल घेऊन उघडणार तो सदा आला. मॅडम, येऊ का? हो, ये. मॅडम, आरव साहेब बोलावत आहेत तुम्हाला, तो म्हणाला. हो, आलीच. सायली उभं राहत म्हणाली. हातात आली फाईल तिने पुन्हा खणात ठेवून दिली व केबिनच्या बाहेर आली. जर सायलीने थोडं थांबून ती फाईल उघडून पाहिली असती तर नताशाची एक भयंकर बाजू तिला समजली असती. सायली बाहेर आली व आरवच्या केबिनमध्ये गेली. लंचसाठी स्टाफ थांबलाय, चल पटकन, आरव म्हणाला. सायली आरव डायनिंग एरियामध्ये आले. फुलांनी छान सजवला होता तो भाग. आरव आणि सायलीने प्रथम वाढून घेतले, मग स्टाफने सुरुवात केली. हसत खेळत लंच झाला. सायली व आरव ऑफिसमधलं काम आटपून घरी परतले. सायली थोडी थकली होती, पण लगेचच फ्रेश झाली व किचनमध्ये गेली. अगं, आता दमून आली आहेस आणि किचनमध्ये कुठे आलीस? जा बाहेर, मी जेवण आणतो, शंभू काका तिला प्रेमळ दम देत म्हणाले. शंभू काका, आता फायनल ऐका. मी कुठलंही मेहनतीचं काम करून आले नाही आहे. हां, मेंदू थकू शकतो, तर त्यासाठी असं स्वतःच्या घरातलं काम करून शांतता मिळते आणि मी ते करणारच. आता चला बाहेर जेवण नेऊया. सायली हसून बोलली व डायनिंग टेबलवर जेवण नेऊ लागले. शंभू काकाही हसले व जेवण लावू लागले. आरव फ्रेश होऊन आला. सायलीला एवढं उत्साही बघून त्याला बरं वाटलं. सायलीने जेवण वाढले. शंभू काका, आमच्यासोबत जेवायला बसा ना, सायली म्हणाली. हो काका, बसा, आरव म्हणाला. आरव बाबा, सायली बाळा,
मला तुम्ही वडिलकीचा मान देता, काळजी घेता, सगळं कबूल. पण म्हणून मी मल्होत्रा होत नाही. मला माझं स्वतःचं अस्तित्व आहे आणि ते कायम अबाधित राहू दे. मी एकदम ठीक आहे आणि जसं चालू आहे तसंच राहू दे. तुम्ही जेवून घ्या, मी मागाहून बसेन, ते म्हणाले. आरव सायलीला ते पटलं. शेवटी त्यांचंही निजी आयुष्य होतं, ज्यावर त्यांचा स्वतःचा हक्क होता. त्यांना उगाच कसल्या नात्यात शब्दात अडकवणे दोघांना योग्य वाटले नाही. दोघांनी होकार दिला. जेवण आटपून सायली बेडरूममध्ये आली. आरव आधीच बेडरूममध्ये होता व कुठलं तरी मॅगझिन बघत होता. सायलीने दार लावले, पाणी प्याली व आरव जवळ आली. आरवने मॅगझिन ठेवले व सायलीला जवळ मिठीत घेतले. तिच्या कपाळावर किस केले. सायली त्याला घट्ट बिलगली. ऑफिसमध्ये मन रमलं का? आरवने हळुवार विचारले. हो मग, का नाही? माझं आवडतं काम आहे. खूप छान वाटले. सायली तिच्या छातीवर डोकं ठेवत बोलली. पण सायलीचं मन मात्र अजूनही नताशाच्या केबिनमध्ये अडकलेलं होतं. ती लॅव्हेंडर रंगाची फाईल तिच्या मनात सतत येत होती आणि सैरभैर करत होती. दुसऱ्या रात्री जेवण झाल्यावर आरव लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता, तर सायली बेडरूममध्ये एकटीच विचारात पडली होती. फाईल उघडून बघायला हवी होती. नताशा इतकी साधी नाही आहे, ती स्वतःशी पुटपुटली. आरवने लॅपटॉपवरचं काम संपवले व तो बेडरूममध्ये आला. त्याने सायलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होते. तो तिच्याजवळ गेला. सायलीने आवेगाने त्याला मिठी मारली. ऑफिसमध्ये आरव भोसले सरांकडे गेला होता. सायली एकटी केबिनमध्ये होती. काही विचार करून तिने एक कॉल लावला. सायलीची पुण्यातील एक कॉलेज फ्रेंड होती. 1 वर्षापूर्वी ती HR डिपार्टमेंटमध्ये कामाला लागली होती. सायलीचा चेहरा उजळला. हाय अनन्या, कशी आहेस? तिने म्हटलं. मी मस्त, मजेत. तू कशी आहेस? अनन्या, 1 वीक आधी माझे लग्न झाले, सायली म्हणाली. ओ माय माय, छुपा रुस्तम, जराही सांगितले नाहीस. आणि म्हणे कॉलेज फ्रेंड, सो मीन. अनन्या खूप नाराजीने म्हणाली. सायलीलाही वाईट वाटले. सगळं एवढ्या लवकर झाले की तिलाही विचार करायला वेळ मिळाला नव्हता. सॉरी अनन्या, अगं एवढं सगळं फास्ट झालं की ते जाऊ दे. पण आता मुंबईला ये, 2-3 दिवस माझ्याकडे राहायला ये, मल्होत्रा विलामध्ये प्लीज, सायली तिला विनंती करत बोलली. ओके ओके, जमवेन. आता सांग, अचानक तुला कशी याद आली माझी? अनन्या, मला एक माहिती हवी होती. हो, बोल ना. नताशा राय नाव ऐकलेस का? फोनवर क्षणभर शांतता होती. अनन्या, ऐकतेस ना? हो, ऐकते. पण असं सांगू शकत नाही. मला माहिती काढावी लागेल. 1-2 दिवस दे. 1च दिवस. खूप अर्जंट आहे अनन्या. लवकरात लवकर शोध. पण आहे कोण ही नताशा राय? तू एवढी का डेस्परेट झालेस? सायलीने तिला नताशाबद्दल थोडक्यात माहिती दिली. अनन्या, काहीही कर, पण हे शोधून काढच ग. हो हो, देते. जेवढं लवकर होईल तेवढं करते. मग दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. दिवसभर सायलीचं कशात मन लागत नव्हतं. तिचं फक्त अनन्या काय सांगते याकडे लक्ष होते. ती संध्याकाळ, ती रात्र अशी तशी गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर आरव कामात घडला. सायली कॅन्टीनमध्ये जाऊन बसली. त्यांच्यासाठी खास वेगळी जागा होती. सायली तिथे बसली. अचानक तिचा फोन खणखणला. अनन्या कॉल करत होती आणि सायलीचा चेहरा उजळला. अनन्या, काय झालं? तू इतक्या लवकर कॉल केलास? सायली एक्सायटेड झाली. सायली, तू नक्की कुणाबद्दल विचारतेस हे मला कळले, पण तू तिच्यापासून जपून राहा, अनन्या म्हणाली. काय काय बोलतेस तू असं? नीट सांग जरा. नताशा राय ही एक प्रोफेशनल हाय प्रोफाईल फ्रॉडर आहे. 1.5 वर्षापूर्वी ती पुण्यातल्या डिम्स अँड ब्लू या लाईट्स बनवणाऱ्या कंपनीत कामाला होती. HRमध्ये. मग बॉसची PA हाच तिचा अजेंडा आहे. तिला कामात इंटरेस्ट नव्हता.
पण बॉसच्या केबिनमध्ये सतत जाणे, बाकीच्या गोष्टी स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवणे, शेवटी काही आर्थिक गडबड झाली आणि तिला कामावरून काढून टाकलं. पण तिच्या विरुद्ध कुठलाच पुरावा न मिळाल्याने ती सही सलामत सुटली. सॅलीचा श्वास रोखला गेला. ती आर्थिक गडबड म्हणजे काय? सॅलीने घाबरून विचारले. ती सिक्रेट फाईल, बिझनेस डॉक्युमेंट्स सगळं कलेक्ट करत होती. तिचं खरं उद्दिष्ट वेगळंच होतं. ती दुसऱ्या कंपनीसाठी माहिती चोरत होती. सॉर्ट ऑफ प्रोफेशनल हायर. म्हणजे ती स्पाय होती? कदाचित. पण सावध राहा. ती फार हुशार आहे. चेहऱ्यावरून काही कळणार नाही. सॅलीचं अंग शहारलं. तिचा संशय बळावला. नक्की, ती म्हणाली. तू काय करणार आहेस आता? अनन्याने विचारले. सावध राहणार आणि तिच्यावर नजर ठेवणार. सायली आवाजात ठामपणा आणत बोलली. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकरच ऑफिसमध्ये पोहोचली. आज तिचं लक्ष ठरलेलं होतं लॅव्हेंडर फाईल. ऑफिस शांत होतं. ती थेट नताशाच्या केबिनमध्ये गेली. दार उघडं होतं. आज जाऊन तिने कपाट उघडलं आणि ती फाईल शोधली. तिने ती फाईल उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट ए, कॉन्फिडेन्शियल, नॉट टू बी शेअर्ड विथ MD. सॅलीची नजर थंड झाली. फाईलमधले पुढचे काही पानं वाचून ती हादरली. काही महत्त्वाचे करार, आरवच्या सिग्नेचरच्या कॉपीज. माय गॉड, हे काय आहे? ती कुजबुजली. हे सगळं नक्की नताशा करत होती? पण कशासाठी? कोणासाठी? आणि त्या क्षणी त्या दरवाजाजवळ आवाज आला. टॅप टॅप टॅप. दारात नताशा उभी होती. ती एकटक सॅलीकडे बघत होती. चेहऱ्यावर हसू, पण डोळे भेसूर. सॅली मॅम, काही मदत करू का? ती गोड हसून म्हणाली. सॅलीने फाईल हलकेच बंद केली. नताशा, खूप लवकर आलीस आज, सॅली म्हणाली, ती चेहऱ्यावर काहीच न दाखवता. हो, ऑफिस म्हणजे दुसरं घर आहे ना, ती म्हणाली आणि केबिनमध्ये पुढे आली. सायली आणि नताशा दोघीही एकाच केबिनमध्ये. वातावरण तणावपूर्ण होते. दोघींच्या नजरा भिडल्या होत्या. सायलीची नजर करारी होती. नताशा, ही फाईल कुठली आहे? सायलीने मुद्द्याला हात घातला. सायली, नताशा काही क्षण शांत राहिली. मग एक एक शब्द जपून म्हणाली. सायली मॅम, मी आरव सरांची PA आहे. मला सगळ्या फाईल्सचा ॲक्सेस आहे. ही तर केबिनमध्येच आहे. तिने मुद्दाम हसून उत्तर दिले. प्रोजेक्ट ए, कॉन्फिडेन्शियल म्हणून फाईलवर नमूद आहे आणि नॉट टू बी शेअर्ड विथ MD म्हणजेच आरवला सांगायचं नाही. असं का लिहिलंय? सायली फाईल टेबलावर आपटत म्हणाली. नताशाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडा गोंधळ दिसला, पण ती पटकन सावरली. मॅम, तो जुना ड्राफ्ट असेल. कदाचित कोणीतरी चुकून, मी पाहते नंतर. नंतर नको, आत्ताच उत्तर हवंय. सॅलीचा आवाज थोडा कठोर झाला. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित आवाज प्राची सोळे. धन्यवाद.